नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे प्रियाची नाटकं सुरू आहेत, पण प्रियाचा डाव कसा उधळलेला आहे अर्जुन सायलीने. खूप जबरदस्त असा प्लॅन आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच रविराज तर आलेले आहेत, तो एवढे चिडलेले आहेत की त्यांनी डायरेक्टली प्रिया त्यांच्या पायाशी आलेली असते, तिला लाथाडलेलं आहे आणि प्रतापला सांगितलेलं आहे की ह्या मुलीला तुम्ही अजूनपर्यंत घरात का ठेवलेलं आहे, आत्ताच्या आत्ता हिला घरातून हाकलून द्या, अशा पद्धतीने रविराज यांनी सांगितलेलं आहे. तर इकडे अर्जुन सायली आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत यांनी जाऊन आता संतोषच्या बायकोची भेट घेतलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी समजलेल्या आहेत. संतोषच्या बायकोची भेट घेतल्यानंतर कळलेलं आहे की या सगळ्या मागे कोण आहे, या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे, कशा पद्धतीने गोष्टी होत्या हे लक्षात आलेलं आहे. आणि त्याचवेळी अर्जुन म्हणतो की जर तुमच्यासाठी त्याने खोटं बोललेलं असेल तर तुमच्यासाठी, तुमचा जीव वाचवण्यासाठी तो खरं सुद्धा बोलेल, असं इकडे अर्जुन बोलत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली प्रियाला सांगत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता प्रतिमात्या घरी एकट्या आहेत, त्यांना कोणत्याही पद्धतीने जर तू त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, एवढं लक्षात ठेव, असं स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आता हे सगळेजण मंदिरात जायला निघालेले आहेत आणि मग मात्र अर्जुन सायली जात असतात. प्रियाला ठणकावून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तू ज्या पद्धतीने वागलेली आहे त्या पद्धतीने जर पुन्हा वागण्याचा प्रयत्न केला तर आमच्याशी गाठ आहे, हे सुद्धा सांगितलेलं असतं. आता प्रतिमा हॉलमध्ये बसलेली असते, प्रिया तिथं असते. आई तुला काही देऊ का, मला ना तुझी तब्येत ठीक वाटत नाहीये म्हणून मी तुला विचारते, असं सगळं तिचं गोड गोड बोलणं चालू असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते मला काही नकोय. तेव्हा ती म्हणते अगं तुला लिंबू पाणी वगैरे तरी देऊ का. तेव्हा प्रतिमा म्हणते मी सांगितलं ना मला काही नकोय. तेव्हाच प्रिया सांगू लागते, अगं ऐक नाही, तुला खरंच सांगते, मी पूर्णाजीला काढा दिला होता, पण ह्यांना सगळ्यांना जे काय वाटतंय ना तसं मी त्या काड्यामध्ये काहीच नव्हतं गं टाकलं, मी खरंच सांगते तुला. तेव्हा प्रतिमा म्हणते की बस, मी गेस्ट रूममध्ये आहे, हां तिकडे येऊ नकोस. आणि सायलीच्या 2 मैत्रिणी येणार आहेत, त्या जर इथं आल्या तर त्यांना गेस्ट रूममध्ये पाठव, मी गेस्ट रूममध्ये आराम करते, आम्ही तिथंच बोलत बसू. तेवढ्यातच जानकी आणि त्याचबरोबर सखी दोघीही आलेले असतात. त्या दोघी म्हणतात की आलोत आम्ही. मग प्रतिभा म्हणते की या, पण प्रियाला मात्र आता तिचं मरण दिसायला लागलेलं असतं. आता ह्या 2 सायलीच्या मैत्रिणी आलेत, ह्या कशासाठी आलेत, ह्या दोघींच्या मनात काय चालू आहे, अशा अनेक गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र प्रिया म्हणत असते की नाही, आता ह्या दोघी ज्या आलेल्या आहेत त्यामागे आता वेगळं काही कारण आहे की काय अजून, असं ती म्हणत असते. आणि डायरेक्टली आल्याला म्हणते की तुम्ही कशासाठी आलेला आहात, नाही तुम्ही इथं येण्याचं कारण काय आहे. आता मात्र प्रतिमा तिला बोलते की हे काय चाललंय तुझं तन्वी, घरात आलेल्या माणसाशी अशा पद्धतीने बोलतात, अशा पद्धतीने वागतात, कळतंय का तुला, तू काय बोलतेस ते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही तसं काही नाहीये, पण मला ना कळत नव्हतं म्हणून बोलले, असं ती म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणते की जा त्यांच्यासाठी काहीतरी थंड वगैरे बघ, असं प्रतिमा तिला सांगू लागते. आता मात्र प्रियाची चांगलीच वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. जानकी प्रतिमाला वाकून नमस्कार करते, मग ती सखीला सांगते, सखी नमस्कार करते. तेव्हा सखी म्हणते की आता आम्हाला बोलायचंय, झालंय ना तुझं सगळं, आता तू जाऊ शकतेस, इथे थांबायची काहीच गरज नाहीये. म्हणजे सखीने सुद्धा आता प्रियावरती तोंडसूक घेतलेलं आहे, म्हणजे प्रियाबद्दल वाटेल ते बोलत आहे. आता ह्या सगळ्याजणी बोलत असतात. जानकी त्याचबरोबर सखी दोघीही सांगत आहे, त्यांच्या मनात जे काही चालू आहे त्या सगळ्या गोष्टी त्या सांगत असतात. सखी म्हणते माझं पण असंच कन्फ्युजन झालेलं होतं, मलाही कळत नव्हतं की काय बोलायचं आणि कसं करायचं, माझी खरी आई कोणती आहे. कारण जी व्यक्ती माझ्याबरोबर इतके दिवस राहत होती, मी तिला माझी आई मानत होते, पण ती माझी आई नव्हतीच, ती दुसरंच कोणीतरी होतं, असं इकडे सखी सांगत असते. त्याचबरोबर सखीच्या डोक्यात स्पष्ट असतं. त्याचबरोबर जानकी पण म्हणते मी पण इतकी वर्ष माझे आई वडील असून सुद्धा मी पोरकी राहिलेली आहे, विना आई वडिलाची अनाथ म्हणून वाढली, मधुभाऊनी माझ्यावर जीव लावला, संस्कार केले म्हणून माझं काही ते आयुष्य घडलेलं आहे, अन्यथा माझी पूर्ण वाट लागली असते, असं जानकी सांगत असते. प्रतिमा म्हणत असते तेच ना, मला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, कारण माझ्या मनात वेगळ्याच गोष्टी असतात
आणि आता तुम्ही जे सांगताय, तुम्हाला दोघींना तुमच्या आईबद्दल जे वाटत असतंय, तुम्हाला दोघींना जे काय वाटतं, पण मला मात्र माझ्या आणि तन्वीमध्ये असं कधीच होत नाही. तेव्हा या दोघीही म्हणतात की बरोबर आहे, आमच्या लक्षात आलंय ते, आम्हाला सायलीनं सगळं सांगितलंय. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, सायलीने जेव्हा तुम्हाला कॉल केला होता ना, तेव्हा मी तिथंच होते सायलीच्या सोबत. मग तुमच्या लक्षात आहे ना काय करायचंय ते? ह्या दोघीही सांगू लागतात की हो, आमच्या चांगल्या लक्षात आहे, पुढे काय करायचं आहे, काय होणार आहे ते. आता मात्र जानकी त्याचबरोबर सखी यांचा प्लॅन सुरू होतो. अर्जुन आणि सायली इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात संतोषला भेटायला. संतोषला भेटायला आल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघंही एकमेकांशी बोलत असतात. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन आता काय करायचं, याच्या आधीही आपण त्या संतोषला खूप वेळा येऊन भेटून गेलोय, पण गोष्टी मात्र तेवढ्या क्लिअरच होत नाहीयेत. आता कशा पद्धतीने हँडल करायचंय? अर्जुन म्हणतो की आता आपण एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरूया. आपण ना एकटं एकटं जाऊन त्याला प्रश्न विचारूया, त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल की नक्की खरं काय आहे, तो कितपत खरं बोलतोय, त्याला कितपत गोष्टी माहिती आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. आता मात्र अर्जुन चैतन्याला सांगतो की आपण जे प्रश्न ठरवलेले आहेत, तू जा आणि त्याला ते प्रश्न विचार. हे ऐकल्यानंतर मग चैतन्य तिथे येतो आणि त्याला विचारू लागतो की हा खून कोणी केलेला आहे. तेव्हा मात्र जेव्हा हे सगळं विचारणं सुरू असतं, तेव्हा तो म्हणतो की मी सांगितलंय, किती वेळा सांगू मी तुम्हाला सगळ्यांना, हा खून मीच केलेला आहे आणि मी कोर्टामध्ये तसं सांगितलेलं सुद्धा आहे. मग तुम्ही आम्हाला परत परत येऊन का त्रास देताय, का मला वारंवार तोच प्रश्न विचारताय, असं म्हणत आता बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र संतोषला तो म्हणतो की बरं मला सांग, तू खून केला, मग तू हा ज्या माहिती काढली, म्हणजे अर्जुनला जो काय मेसेज केले, फोनवर जे काय बोलला, ते तुला कसं माहिती होतं? तर इकडे संतोष सांगू लागतो की जयेशचा मोबाईल होता ना, त्यातलं मी चॅट बघितलेलं. चैतन्य म्हणतो पण जयेशच्या मोबाईलला तर पासवर्ड लॉक होतं, मग तू कसं बघितलं त्याच्यातलं चॅट? तर तो म्हणतो की नाही, मी त्यांच्या दोघांचं बोलणं ऐकलं. म्हणजे आता एकदा त्याचं चॅट वाचलेलं होतं, त्याचे मेसेज वाचले होते म्हणून कळलं. दुसऱ्यांदा तो असं म्हणतोय की मी त्याचं बोलणं ऐकलेलं होतं, अर्जुन सरांबरोबर चाललेलं, म्हणून मी बोललो. म्हणजे आता नक्की जयेशच्या बाबतीत काय झालंय, किंवा हा सगळा गोंधळ काय आहे, ह्यातलं काहीच त्याला सांगता येत नसतं. आणि आता मात्र संतोषची वाट लागलेली असते, त्याला कळायचं बंद होतं या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता चैतन्य बाहेर येतो, मग अर्जुन आतमध्ये जातो. अर्जुन जाऊन काही प्रश्न विचारणार असतो आणि जेव्हा अर्जुन प्रश्न विचारायला जातो, अर्जुनने त्याला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. अर्जुन म्हणत असतो की सांग, हा खून तू का केलाय? तेव्हा तो म्हणतो मी एकदा सांगितलंय कोर्टामध्ये, तुम्ही वारंवार मला असे प्रश्न विचारून का भांबवून सोडताय, काय आहे या सगळ्याचा अर्थ, असं अर्जुनलाच तो विचारू लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की सांग, पुरावे कसे मिटवले? तो म्हणतो की मला सवय आहे, मी चोऱ्या करत असतो ना तेव्हा पुरावे मिटवत असतो. त्यावरती अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मी तुझे पाहिलेले आहेत, प्रत्येक वेळेस चोरी करताना फिंगरप्रिंटमुळे तू पकडला गेलेला आहे, तू कुठल्याच गोष्टीचे पुरावे कधीच लपवू शकत नाही, यावेळेस पहिल्यांदा झालेला आहे असं अर्जुन सांगतो. तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही, तसं काही नाहीये, तुम्ही वेगळा विचार करताय. तेव्हा मात्र अर्जुनने गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात, क्लिअर केलेल्या असतात, तू खोटं बोलतोय आणि तू कोणासाठी खोटं बोलतोय, कोणाच्या सांगण्यावरून खोटं बोलतोय, या सगळ्या गोष्टी लवकरच मला कळतील आणि कळेल तू आजपर्यंत काय काय गोंधळ घातलेला आहे. आता मात्र अर्जुन चिडलेला असतो आणि जयेश मात्र रडत असतो. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तू तुझ्या बायकोसाठी खोटं बोललेला आहेस, पण जेव्हा तू तुझ्या बायकोसाठी हे खोटं बोललेलं आहे तेव्हा तुझ्या लक्षात आलेलं नाही की आणखी काही प्रॉब्लेम होऊ शकतात आणि कशा पद्धतीने गोष्टी होऊ शकतात हे तुझ्या अजूनपर्यंत लक्षात आलेलंच नाही, असं म्हणत अर्जुनने त्याला ऐकवलेलं असतं. जयेश मात्र रडायला लागलेला असतो. अर्जुन आता बाहेर येतो आणि चैतन्यबरोबर बोलत असतो. चैतन्याला तो सांगू लागतो की हे बघ, आता तो काय उत्तरं देतोय त्याचा काय अर्थच लागत नाहीये, कारण तो सगळी उत्तरं चुकीचीच देतोय, त्याला कळतच नाहीये की तो काय बोलतोय आणि कशा पद्धतीने बोलतोय. तो खोटं बोलतोय, त्याची गफलत होते, उत्तरं देताना त्याची गफलत होते, त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तेवढ्यातच अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो आणि इन्स्पेक्टर सावंत सांगू लागतात की हे बघा अर्जुन सर, आणि मग अर्जुन त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर अर्जुनला सायलीचा फोन येतो, कारण आज मंदिरात अभिषेक करायचा आहे, तिथं सगळे ते आलेले आहेत, सगळी तयारी झाली. चैतन्यला तो म्हणतो की चालेल, आपण बघूया, एकदा जयेशच्या बायकोला जाऊन भेटूया आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करूया. आता अर्जुन मंदिरात जातो. अर्जुन आणि सायली यांच्या दोघांच्या जोडीने आता अभिषेक पूर्ण झालेला असतो आणि त्यानंतर मात्र आता अर्जुनला सायलीला जानकीचा फोन येतो, कारण इकडे जानकी आणि सखी त्यांचं फुल प्लॅनिंग चालू असतं, कशा पद्धतीने गोष्टी
काय होतं, या सगळ्या गोष्टींचा अर्थ चालू झालेला असतो, काय करायचं हे ठरलेलं असतं आणि त्या दोघेही बोलत असतात. इकडे सायलीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि प्रतिमाला एका रूममध्ये ठेवलेला आहे. प्रतिमा तिथून आवाज देते असं दाखवायचं, तिथे आग लावायची आणि प्रिया तिथे जाते का, ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करायचा. हे सगळं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे मात्र जानकी जोरजोरात ओरडत सुरुवात करते की प्रिया बाहेर ये लवकर, तुला कळतंय का काय झालंय. प्रतिमा त्यांची तब्येत इथं बघ तरी तू, काय होते ते, त्यांना त्रास होतोय, त्यांच्या बाबतीत गोष्टी चुकीच्या घडतायत असं इकडे जानकी ओरडत असते. प्रिया म्हणते पण तिथं आग लागली, मी काय करू जाऊन, मी नाही जाऊ शकत आहे तिथं. सायली आणि अर्जुनला आता कळतं की नक्कीच काहीतरी हा गोंधळ सुरू झालेला आहे. सखी आणि जानकीने आता प्रियाला हाक मारलेली आहे. प्रिया धावत पळत आलेली आहे, कारण आग लागलेली आहे आणि ज्या गेस्ट रूममध्ये प्रतिमा अडकलेली आहे त्या ठिकाणीच आग लागलेली आहे. प्रतिमा आतमध्ये आहे ही गोष्ट सखी आणि जान्हवी यांनी तिला सांगितलेली असते. पण या सगळ्या गोष्टीचा काहीही परिणाम प्रियावर झालेला दिसत नाही आहे. इकडे प्रतिमा आणि सुमन सगळं काय पाहत आहेत. प्रिया फक्त मोठे डोळे करून ते सगळं ऐकत आहे. जानकी तिला सांगते की आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा आणि तुझ्या आईला वाचव, नाहीतर तुझी आई आगीमध्ये होरपळून मरेल. त्यामुळं आता तुलाच हे धाडस करावं लागणार आहे, असं ती सांगते. इकडे सायली आणि अर्जुन हे सगळं मोबाईलवर पाहत आहेत, कारण तशी सोय केलेलीच आहे आणि ते पाहतायत की प्रिया नक्की काय करणार आहे. खरं तर त्यांना माहिती आहे की प्रिया काय करणार आहे, पण हे सगळं प्रतिमाला समजलं पाहिजे की प्रतिमावर प्रियाचा नक्की किती जीव आहे ते कळलं पाहिजे. यासाठीच हे सगळं नाटक होत आहे. अक्षरशः जानकीने तिला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलेला असतो, तरी देखील ती आतमध्ये जायला तयार नाही. ती म्हणते, थांबा, मी आत्ताच्या आत्ता फायर ब्रिगेडला फोन करते आणि त्यांना बोलवून घेते, असं म्हणून तिने फोन लावायला सुरुवात केलेली आहे. जानकी चिडते आणि म्हणते, तू काय करतेस, तुला कळतंय का, अगं इथं आग लागलेली आहे आणि तू आत्ता कधी फोन करणार आहेस. अगोदर आतमध्ये जाऊन तुझ्या आईला वाचवणं गरजेचं आहे का फोन करत बसणं गरजेचं आहे. हे सगळं प्रतिमा आणि सुमन पाहत असतात. तेव्हा प्रतिमाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. आपली मुलगी आपल्यावर किंचितही प्रेम करत नाही ही गोष्ट तिला समजलेली असते. तर इकडे प्रिया मात्र स्वतःचं समर्थन करत आहे. नाही नाही, मी आत्ता फायर ब्रिगेडला फोन करते आणि त्यांना पटकन बोलवून घेते, ते पटकन येतील आणि आईला वाचवतील, असं ती म्हणत आहे. तेव्हा जानकी चांगलीच चिडलेली आहे आणि तिने प्रियाच्या सनसनीत थोबाडीत देखील ठेवून दिलेली आहे. तुला लाज वाटत नाही का गं असं बोलायला? तुझी आई इथं आगीमध्ये होरपळेल असं आम्ही म्हणतोय आणि तू चक्क फोन करत बसलेली आहे. तेव्हा प्रिया म्हणते, थांबा, नाहीतर मी ना असं करते, मी 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 अश्विनला फोन करते, असं म्हणून तिनं आता चक्क अश्विनला फोन करायला सुरुवात केलेली आहे. यावर आता सखी देखील चिडलेली आहे. सखी म्हणते, निर्लज्जासारखं तू काय बोलतेस, तुला कळतंय का? आई आतमधून ओरडते, मदत मागते आणि तू फायर ब्रिगेडला फोन करते, अश्विनला फोन करते. तुला आत जायचंच नाही आहे का? हेच आहे का तुझं प्रेम? असं म्हणून तिनेही एक तिच्या मुस्काडात ठेवून दिलेले आहे. प्रिया यांचा मार चांगलाच खाताना आपल्याला दिसत आहे. प्रिया म्हणते, तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला का मारतायत? तेव्हा त्या म्हणतात की तुझं प्रेम किती आहे ना ते चांगलं कळतंय आम्हाला. तू आत्ताच्या आत्ता जा आणि आईला वाचव, एवढंच आम्ही सांगतोय. तरी देखील प्रिया फोनच लावत बसलेली आहे. प्रतिमा इकडे सुमनला सांगते की आज हिची चांगलीच परीक्षा झालेली आहे आणि या परीक्षेत प्रिया पूर्णपणे नापास झालेली आहे. प्रियाच्या मनात माझ्याविषयी किंचितही प्रेम नाही आहे, ही गोष्ट आता मला स्पष्टपणे समजलेली आहे. इकडे अजूनही जान्हवी तिला सांगते की पटकन तू वाचवू शकतेस अजून याईला, पण प्रिया मात्र हालायला तयारच नाही. सायली आणि अर्जुन म्हणतायत की ही गोष्ट आपल्याला माहिती होते काय होणार आहे, पण ही प्रतिमा त्यांना कळणं गरजेचं होतं, म्हणून एवढं सगळं आपल्याला करावं लागलेलं आहे. आता प्रिया यापेक्षा काय वेगळं वागणार आहे आणि यामध्ये आपल्याला सरप्राईज ते काय? काहीच नाही. कारण प्रिया असंच वागणार आहे हे आपल्याला माहिती होतं. पण आता या सगळ्या गोष्टीचा प्रतिमा आत्यांवर खरंच वाईट परिणाम होणार आहे. त्यांना कळणार आहे की त्यांची मुलगी ही त्यांच्याशी अजिबात प्रेमानं वागणार नाही. पण प्रियाचा खरा चेहरा तर त्यांच्या समोर येईल, या गोष्टीचा आनंद आहे, असं ते बोलत आहेत. इकडे मैपतला भेटायला साक्षी आणि सचिन आलेले आहेत. साक्षी इमोशनल झालेली आहे आणि ती महिपतला म्हणते, तुम्ही कधी बाहेर पडणार आहे काय माहिती. तेव्हा महिपत म्हणतो, आता बाहेर पडेल ना, तो मी चांगला माणूस बनूनच बाहेर पडणार आहे. आता मी ठरवलं आहे, हे सगळे काळे धंदे बंद करून टाकायचे. खून, मर्डर, चोऱ्या, मारामारी मी सगळं बंद करून टाकणार आहे.
हे ऐकल्यावर खरं तर साक्षीला देखील सुखद धक्काच बसलेला असतो. साक्षी म्हणते, "मी तर केव्हापासून तुम्हाला या गोष्टी सांगते. मला देखील हे सगळं पटत नाही. आपण चांगलं आयुष्य का जगू शकत नाही? एखाद्या सभ्य व्यक्तीसारखं आपण का जगू शकत नाही हे मला कळत नाही." तेव्हा महिपत म्हणतो, "म्हणून तर मी ठरवलंय, आता चांगल्या व्यक्तीसारखं आपण आयुष्य घालवायचं. आता हे सगळं मी काही सोडून देणार आहे." नागराज हे सगळं ऐकत असतो. सचिन देखील ऐकत असतो. पण नागराजला यांचं बोलणं काही केल्या पटत नसतं. कारण महिपत जर चांगला झाला, तर मग आपल्याला प्रॉपर्टी मिळणार कशी? असा प्रश्न त्याच्या डोक्यात आहे. पण साक्षी मात्र महिपतला सांगते, की खरंच आपण आहे ना, आता चांगलं आयुष्य जगूया. जे काही झालंय ते सगळं सोडून देऊया. एकदाच तुम्ही या जेलच्या बाहेर पडा आणि त्यानंतर मग मात्र आपण कसलीच गुन्हेगारी करायची नाही, असं ती त्याला बोलत आहे. तर आता नागराजने सचिनला खूणवून थोडंसं साईडला बोलवून घेतलेलं आहे आणि तो सचिनला सांगतोय, "हे बघ, ह्या महिपतचं आता असलं सुरू झालंय. सारखा एकच विषय. आता मला गुन्हेगारी करायची नाही, आता मला मारामाऱ्या करायच्या नाहीत आणि आता मला चोऱ्या करायच्या नाहीत. पण असं करून कसं चालेल ते कळत नाही." सचिन म्हणतो, "मला नाही वाटत हे फार काळ टिकेल म्हणून." नागराज म्हणतो, "बरं ते जाऊ दे. मला देखील तू जेलमधून सोडवणार आहे का नाही ते सांग." सचिन म्हणतो, "अहो, मी तुमच्यासाठी पण प्रयत्न करतोय. पण वकील साहेब म्हणतायत की तुम्ही सुटणं थोडंसं अवघड आहे. कारण तुमच्यावरचे चार्जेस खूप वेगळे आहेत. पण महिपतला मात्र मी सोडवू शकतोय." नागराज म्हणतो, "अरे फक्त महिपतला सोडून कसं चालेल? मला देखील सोडवलं पाहिजेच ना." सचिन म्हणतो, "काही काळजी करू नका. अहो पहिल्यांदा महिपत यांना बाहेर पडू द्या. ते बाहेर पडले ना, की मग तुमचासुद्धा आपण प्रयत्न करूया. पण मी तुम्हाला एक सुचवू का? असं तुम्हाला वकिलांमार्फत सोडवणं थोडं कठीण आहे. त्यामुळं तुम्ही इथून पळून जाण्याचा विचार करा." तेव्हा नागराज म्हणतो, "हां, महिपत पण मला असंच म्हणत होता, की इथून पळून गेलं पाहिजे. पण आजकाल त्याच्या डोक्यावर चांगलं होण्याचं जे भूत शिरलंय ना, त्याचं काय करावं कळत नाहीये. जर तो चांगला झाला तर माझं कसं होणार? असा प्रश्न त्याला पडलेला आहे. इकडे प्रिया बाहेर आलेली आहे आणि बाहेर येऊन ती फायर ब्रिगेडला फोन करते. तेव्हा जानकी आणि सखी या आलेल्या आहेत आणि त्या दोघीही तिला ढकलतात आणि म्हणतात, "निर्लज्ज मुलगी, तुला लाज वाटत नाही का गं? तिकडं आई आतमध्ये ओरडतेय. तिचं काय झालंय जीवाचं बरं वाईट ते बघायचं सोडून तू बाहेर येऊन सरळ फायर ब्रिगेडला फोन लावते." तेव्हा प्रिया म्हणते, "अहो मी काहीतरी मदत तर करण्याचा प्रयत्न करते ना." त्या म्हणतात, की "कसली मदत करतेस ते दिसतंय सगळं आम्हाला आणि राहिला प्रश्न त्यांना वाचवायचा तर त्यांना आम्ही वाचवलेलं आहे. म्हणजे त्यांना काही झालेलंच नाहीये. आज तुझी परीक्षा होती हे लक्षात ठेव. आम्ही हे सगळं काही नाटक केलेलं होतं. तुझ्या आईला काहीच झालेलं नाहीये. उलट तूच आमच्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहेस." असं त्या सांगतात आणि लगेच जानकीनं एक काडी पेटवून एका ठिकाणी टाकली आहे आणि प्रियाच्या भोवती एक जाळाचं गोल रिंगण तयार झालेलं आहे आणि त्यामुळं प्रिया पुरती घाबरून गेलेली आहे. कारण त्या रिंगणाच्या मध्ये ती अडकलेली आहे. खरं तर या सगळ्यांच्या चक्रव्यूहामध्येच ती अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मग एक-एक करून सर्वजण प्रतिमा, सायली, अर्जुन हे सगळे त्या गोलाच्या भोवती, त्या आग लागलेल्या रिंगणाच्या भोवती उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतायत आणि मग प्रियाला कळतं, की या सगळ्यांनी मिळून ते नाटक केलेलं होतं आणि त्या नाटकामध्ये आपण बरोबर अडकून बसलेलो आहे. आपलं प्रतिमावर प्रेम नाही, ही गोष्ट आता सगळ्यांना समजलेली आहे. प्रिया पुरती त्या प्लॅनमध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण प्रियानं जे काही कांड केलेलं आहे, ते कांड आता सर्वांच्या समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतिमाने बरोबर तिला यामध्ये अडकवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळतं, की रविराज आलेला आहे आणि रविराज आल्याबरोबर प्रिया त्याच्या अगदी पळत जाऊन पाया पडते आणि मला माफ करा असं म्हणते. तेव्हा रविराज तिला ढकलतो आणि म्हणतो, "मी सांगितलं होतं ना, हिला घरामध्ये थांबूसुद्धा देऊ नका. हिला घरात का आत्तापर्यंत ठेवलंय?" असा उलट रविराजनेच प्रश्न विचारलाय. आता प्रियाचे सगळे दरवाजे बंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे सायली आणि अर्जुन हे पोहोचलेले आहेत संतोषच्या घरी आणि संतोषच्या बायकोचं हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्यासाठी ती आता डॉक्टरांकडे जाणार आहे. तेव्हा सायली आणि अर्जुन तिच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सायली आणि अर्जुन यांना कळलंय की संतोष हा त्याच्या बायकोसाठी खोटं बोललेला आहे
आणि त्यामुळं सायलीने अर्जुन आता बायकोला म्हणतायत, जर का संतोष हा तुमच्यासाठी खोटं बोलू शकतो, तर तो तुमच्यासाठी खरं देखील बोलू शकतो. आता त्यामधून ते कसा मार्ग काढणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. तर इकडे रविराजनं प्रियाला हाकलून दिलेलं देखील आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. संतोषला आता बरोबर अर्जुन कशाप्रकारे खरं बोलायला लावतोय, ते आता पुढील भागात पाहता येणार आहे. कारण अर्जुन आणि सायली त्याच्या बायकोच्या मदतीला त्यांच्या घरी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्जुन आणि सायली आता त्याच्या बायकोच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी मदत करतील आणि त्यामुळं संतोषला आता खरं बोलण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. आणि त्यामुळे प्रियाचं अजून एक भयानक सत्य म्हणजेच प्रियानं केलेला खून हा देखील आता सर्वांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. सायली आणि अर्जुन यांना मदत करणाऱ्या पोलीस ऑफिसरच्या समोरच आता या सगळ्या गुन्ह्याचा उघडकीस येणार आहेत. हे सगळे गुन्हे उघडकीस आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.